तुझा कंट्रोल सुटला ना, तसाच माझाही कंट्रोल सुटू शकतो आज नाही तर उद्या. तेव्हा काय करायचं? एकतर त्या बाईचा काही अंदाज लावता येत नाही, त्यात तू मला काही सांगत नाहीस. एनिवे, मी तिच्याकडून आश्रमाच्या किल्ल्या परत घेऊन आलो. वेदाचे बाबा, तुम्ही असं का केलं? हे बघा, तिला तुमच्यावर संशय यायला नकोय, नाहीतर ती सावध होईल, सगळं बिघडेल. असं काहीच होणार नाही. ते विलची फॉर्मॅलिटी करण्यासाठी किल्ले आणि फाईल्स हव्या होत्या असं सांगितले तिला. ठीक आहे. हे बघा, आत्ताच खरी आपली परीक्षा आहे. आपल्याला धीर धरावाच लागेल. बाय द वे, आज एक खूप विचित्र गोष्ट घडली. काय झालं? मी एकटा होतो मागे, तेव्हा मला आजीचा आवाज ऐकू आला. आजी आली होती? नाही, सॉरी, तुझी आजी नाही, माझी आजी. ती लहानपणी मला एक गोष्ट सांगायची, चिटकणीची. तीच गोष्ट मला परत ऐकू आली आज. एनिवे, मला हे सगळं खूप विचित्र वाटलं. काय घडलं मला कळलंच नाही. मीरा, त्यांना विचार कुठली गोष्ट ते. वेदाचे बाबा, कुठली गोष्ट मला सांगा ना. एक राजा असतो, त्याचं एक साम्राज्य असतं. त्या चिटकणीची वाईट नजर पडते त्या साम्राज्यावर. सो ती त्या राजाला मारायचा प्रयत्न करते. पण आठवा ना. लहानपणी पाठ होती मला ही गोष्ट, आता आठवत नाही मला. एनिवे, हे खूप विचित्र होतं काहीतरी, म्हणून तुला मी सांगितलं, शेअर केलं तुझ्यासोबत. आय गेस माझा भास असावा. नाही नाही, हा भास नाहीये, हा संकेत होता. कसला संकेत? माझ्यासोबत सगळ्या गोष्टी तुम्हाला पण का कळतात? याचा तुमच्याशी पण काही संबंध आहे का? हे बघा, तुम्ही प्लीज ही गोष्ट आठवण्याचा प्रयत्न करा ना, कारण ही गोष्ट